क्वेश्चन तोच आहे आपला, क्वेश्चन नंबर 4 चालू आहे. याचं कन्व्हर्जन तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये करून द्यायचं आहे? ए प्लस आय बी, बरोबर आहे. याचं कन्व्हर्जन आपला ए प्लस आय बी या फॉर्म मध्ये करून द्यायचं आहे. बाजू तरी इमॅजिनरी नंबर आलेच काय त्यावेळी चेक करायचं आपल्याला. मग सोल्युशन लेट झेड इज इक्वल टू काय? 2 प्लस रूट -3 अपॉन 4 प्लस रूट -3. आता मला क्लिअर कट आहे. रूट मध्ये मायनस साइन आला म्हणजे रूट मध्ये मायनस साइन म्हणजे इमॅजिनरी नंबर, बरोबर ना. आपण निगेटिव्हचं स्क्वेअर रूट घेऊ शकतो का रिअल नंबर्स मध्ये? स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मग स्क्वेअर रूट हे नेहमी कोणाकडे निघणार? पॉझिटिव्ह नंबरचं. निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट निघतं का? नाही, बरोबर आहे ना. मग निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून आपण याला इमॅजिनरी पार्ट म्हणून घेतो, बरोबर आहे ना. माझी जवळ याचं ऍडजस्टमेंट करतो. याच्यामध्ये फक्त आपला प्रॉब्लेम तर मायनसचा आहे. मग आपण हे थोडंसं ऍडजस्ट केलं तर 2 प्लस रूट -4 आहे ना, मग 3 इंटू मायनस अपॉन 4 प्लस रूट 3 इंटू -1. आता हा जो काही रूट आहे हा दोघांनाही सेपरेट करा. जर सेपरेट केला तर काय होईल? 2 प्लस रूट 3 इंटू रूट ऑफ अपॉन 4 प्लस मायनस. आता राहिला प्रश्न रूट -1 ला आपण काय म्हणतो? आय, बरोबर आहे. आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 घ्यायचो. ओके, मग देअरफॉर झेड इज इक्वल टू 2 प्लस रूट 3i. आता आय वरती रूट नाहीये, रूटच्या बाहेर आहे आय, अपॉन 4 प्लस रूट 3i. आता बघा हा झाला तो कॉम्प्लेक्स नंबर. आला काय? अरे आला काय? आता याचं कन्व्हर्जन ए प्लस आय बी मध्ये करायचं म्हणजे डिव्हिजन तुम्हाला करायची, बरोबर आहे. डिव्हिजन करायची म्हणजे काय रे? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचंय. मग हा डिनॉमिनेटर 4 प्लस रूट 3i हा डिनॉमिनेटर आहे. मग याचा कॉन्जुगेट काय? 4 मायनस रूट 3i. मग मल्टिप्लाय न्यूमरेटर and denominator by 4 minus root 3i. We get न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना पण 4 minus root 3i ने मल्टिप्लाय करा. Therefore z is equal to 2 plus root 3i अपॉन 4 प्लस रूट 3i. ह्या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं. 4 मायनस रूट 3i. फक्त आता आय काढताना बाजू काळजी घेत चला, रूट मध्ये लिहायचा नाही येतो. 4 मायनस रूट 3i. अडचण बोला. हा, आता न्यूमरेटरचं मल्टिप्लिकेशन करायचं. कसं होईल मल्टिप्लिकेशन? झेड 2 इंटू 4 प्लस 4 इंटू रूट 3, 4 रूट 3 आय आय असं. त्यानंतर हा मायनस रूट 3 याने सुद्धा दोघांना मल्टिप्लाय करायचं. मायनस रूट 3 इंटू 2 मायनस 2 रूट 3 आय. नंतर प्लस रूट 3 मायनस रूट 3 मायनस रूट 3 इंटू रूट 3 3. रूट 3 स्क्वेअर होईल ना. रूट 3 इंटू रूट 3 किती होईल? रूट 3 चा स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल, उरला किती? 3. आणि आय इंटू आय अपॉन
डिनॉमिनेटरला हे सर मी मल्टिप्लिकेशन नाही करत, फॉर्म्युला वापरतो a प्लस बी इंटू ए मायनस बी. वापरला चालेल. एखादा म्हटला सर ते वापरताना माझे कन्फ्युजन होऊ राहिले, नका वापरू, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी काय अडचण नाही. मी आता मल्टिप्लिकेशन करून दाखवतो. शक्यतो मी फॉर्म्युले अवॉइड करतो खूप. जिथे पर्याय नसते तिथे आपण फॉर्म्युला अप्लाय करतो. अदरवाईज आपण डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड जी मेड असतात ती सॉल्व्ह करतो. कारण की तुम्हाला आत्ता फॉर्म्युले आठवायला आठवतात, नंतर नंतर सगळे सब्जेक्ट सुरू झाले का कोणतेच फॉर्म्युला आठवतील, तिकडचे आठवतील आणि इकडचे आठवतील. 4 into 4 प्लस 4 रूट 3 आय. आता सिमिलरली हा मायनस रूट 3 घ्या, याने या दोघांना मल्टिप्लाय करा, म्हणजे मायनस 4 रूट 3 आय प्लस मायनस मायनस रूट 3 इंटू रूट 3 3 आय स्क्वेअर. म्हणजे काय फॉर्म्युला अप्लाय केला नाही. शक्यतो आपण भावांनो फॉर्म्युले अवॉइड यामुळे करतो की नंतर नंतर तुम्हाला फॉर्म्युले खूप कन्फ्युज करतात. तर सध्या जर सरळ शक्य असेल तर फॉर्म्युला वापरून कन्फ्युजन वाढवायचं नाही. ओके, क्लिअर कट आहे. हा प्लस 4 रूट 3 आय, हा मायनस 4 रूट 3 आय काय होऊन जाईल, काय. मग आता फक्त वरती ऍडजस्टमेंट करा, आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करून द्या. ह्या दोघांमध्ये पाहून घ्या साईन प्रमाणे ऍडिशन सबट्रॅक्शन काय होईल ते. म्हणजे काय होईल, देअरफोर z इज इक्वल टू 8 हा 4 रूट 3 आय मायनस 2 रूट 3 आय प्लस का मायनस प्लस. कारण काय, जर साईन वेगवेगळा असेल तर आपण मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करतो आणि मोठ्या नंबरचं साईन देतो. शुद्ध मराठी सांगायचं कारण एवढं की बाळा नो डोक्यात राहावं, इंग्लिश मध्ये वेळा एवढं केली गणमन नको, पर एकदम क्लिअर कट, पर काहीच निम्मत चुकायला नको. मोठा नंबर जो असतो ना लार्जेस्ट नंबर, त्यातनं तो स्मॉलेस्ट नंबर मायनस करायचा, साईन मात्र मोठ्या नंबर जायचंय. मग यातनं 2 आणि 4 मोठा आहे म्हणजे प्लस, 2 मधनं 4 गेले, 4 मधनं 2 गेला 2 रूट 3 आय मायनस 3 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती. कारण की ते बा रूट ऑफ -1 म्हणजे आहे. पॉवर कॉल इथे रिझनिंग घेऊन ठेवतो. रूट ऑफ -1 इज इक्वल टू काय आहे, आय. आय म्हणजे काय, आयोटा. इन शॉर्ट हा इमॅजिनरी नंबर आहे. बरोबर आहे. हा रियालिटी असतो का, नाही. रियालिटीमध्ये रूट मध्ये मायनस येतच नाही. मग याला लॅटिन वर्ड आयोटा, किंवा त्याला आपण इमॅजिनरी म्हटलं तरी काय फरक पडत नाही. ओके, आयोटाचा मिनिंग असतो इमॅजिनरी. ओके, आता हा याचा जर स्क्वेअर केला, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, तर इकडे होईल आय स्क्वेअर आणि इकडे स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल. म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते, -1. मग ती टाकून दिली अपॉन डिनॉमिनेटरला 16 -3 इंटू आय स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजे किती, -1. सिन्स आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घेतली, -1. अडचण वाटते काही, अरे अडचण वाटतात काही. ओके, करा सिम्प्लिफाय. Therefore, z is equal to 8 plus 2 root 3i minus minus plus 3 upon 16 plus 3. बरोबर आहे का. ज्यांच्यामध्ये आय नाहीये त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी घ्यायची असते, आणि ज्यांच्यामध्ये आय असते त्यांची ऍडिशन सबट्रॅक्शन वेगळी घ्यायची असते. मग इथे बा, इथे आय नसणाऱ्या 2 टर्म आलेल्या आहेत, खाली पण आलेले आहे. मग त्यांची ऍडिशन घेऊन टाका. 8 plus 3 11 plus 2 root 3i upon 16 plus 3 19. अडचण. ओके, आता बाळांनो हा जो 19 आहे हा याला पण डिवाइड आणि केला. 11 upon 19
प्लस 2√3 अपॉन 19 इंटू आय. डिव्हिजन पॉसिबल असेल तर द्यायची, बळजबरी द्यायची नाही. ओके, पॉसिबल आहे डिव्हिजन नाहीये, मग ठीक आहे, हे आलं फायनल आन्सर. पण बाळांनो, हा आला तुमचा ए प्लस आय बी फॉर्म. त्याच्यावर तुम्हाला ए आणि बी लिहायचं आहे ना, मग कम्पेअर विथ झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. करा कंपॅरिझन. वी गेट काय भेटेल आपल्याला, ज्याच्यामध्ये आय नाहीये तो इकडे ए, इकडे कोण आहे 11/90, आणि बी म्हणजे आयचा कोइफिशियंट तो किती आहे 2√3/90. अडचण बोला बरं. एक्झाम्पल मध्ये काय अडचण वाटली आता फक्त बघा, कालच्या एक्झाम्पल मध्ये आजच्या एक्झाम्पल मध्ये फरक काय आहे, 40 एक्झाम्पल स्टार्ट होत, बरोबर ना. आयचा पार्ट दिला होता, आज त्यांनी वरती सॉल्व्ह करायला लावला. आधी की तुम्हाला माहिती आहे हा आयता म्हणजे कसा आलाय, मग तो ऍडजस्ट करून दाखवा आम्हाला, बरोबर आहे. जे यापूर्वी नव्हते त्यांना हे पण उद्योग समजते, बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 1 ला आपण हे जर असं √-14 √-16 √-25 यायची तिथे सेम हाच उद्योग केलेला आहे. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? काय अडचण एक्झाम्पल मध्ये? ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. ऑनलाईन करणारे बाळांनो, जर काय अडचण असेल तर माईक ऑन करायचा आणि बोलायचं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 9. -√5. आता बाळांनो इथं गणना करू नका, तो मायनस रूट मध्ये का रूटच्या बाहेर आहे. आपली अडचण कधी असते आयोटाची 8 असल्यावर, मग याची आयोटाला काय गणमन आहे का चुकण्याकरता का जिल्ह्यात. जर मायनस हा रूट मध्ये आला तर आयोटाचा विषय घ्यायचा, अदरवाईज नाही. ठीक आहे, नेक्स्ट प्लस 2√-4. हा आता इथे अडचण आहे ना रे. ओके, नेक्स्ट इंटू प्लस 1 मायनस √-9 प्लस 2 + 3r इंटू 2 - 3r. ठीक आहे बाळांनो, करा सॉल्व. फक्त एक काळजी घ्या की आता तुम्ही जास्त स्टेप्स वाढवायच्या नसतील, तुम्ही ऍट अ टाइम जरी सॉल्व्ह केलं म्हणजे 2-3 स्टेप्स ऍट टाइम घेतल्या तरी चालतील. मग सोल्युशन सर्वात पहिले गिवन त्याला झेड म्हणून घ्या. लेट झेड इज इक्वल टू -√5 प्लस 2√-4 प्लस 1 - √-9 प्लस 2 + 3r इंटू 2 - 3r. अडचण? ओके, क्लिअर कट आहे. या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन आहे आणि मेन मुद्दा इथे आय ऍडजस्ट केलेला नाहीये. मग आय ऍडजस्ट कुठे होऊ शकतं रे? फक्त जिथे रूट मध्ये मायनस साइन आला तिथे, बरोबर आहे ना. म्हणजे ह्या ठिकाणी आणि मग ऍडजस्टमेंट करू मी डायरेक्ट. ओके, इकडे बाबर का -√5 प्लस 2 इंटू रूट.
हा आता -4 आहे ना, तो जर मी आता ऍडजस्ट केला तर 4 × -1 चालेल का? ओके. प्लस 1 मायनस रूट -9 रूट मध्ये मायनसला अडचण असते, मग मी 9 बाजूला केला आणि -1 बाजूला केला. प्लस इकडे असंच ठेवायचं का पहिले मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं का असंच ठेवायचं? अरे मी तुमच्या किडनॅपने मागितल्या एक निर्णय घ्या तुम्ही. बघा इकडे असंच ठेवलं, लास्टला जरी केलं मल्टिप्लिकेशन हे संपल्यानंतर तर चालतं, किंवा ऍट टाइम हे पण सॉल्व्ह करा हे पण सॉल्व्ह करा, करायचं दोन्ही ऍट टाइम. ओके ठीक आहे, इकडे मल्टिप्लिकेशन करू. ह्या 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 2 × 4 2 × 2 प्लस 6i -3. काही विचारलं घाबरायचं नाही रे. ओके -6i -3² म्हणजे 9i². अडचण बोला बरं. अरे अडचण. ओके आता बघा हा जो रूट आहे ती पप्पाची प्रॉपर्टी आहे, वाटून घ्यायची, सोडायची नाही कोणी. बरोबर आहे. मग ती वाटून गेल्यानंतर काय होईल? देअरफॉर -√5 + 2 4th स्क्वेअर रूट आहे डायरेक्टली विचार. ओके 2 × √(-1) 4th स्क्वेअर रूट 2 पण -1चं स्क्वेअर रूट निघत नाही. प्लस 1 मायनस 9चं स्क्वेअर रूट × √(-) प्लस 4 इथे प्लस 6 आहे -6 आहे -9 i² ची व्हॅल्यू. हा आता व्हॅल्यू टाकली, रिझनिंग द्या. काही दिवस तुम्हाला रिझनिंग देत राहायचे, नंतर ऑटोमॅटिक रिझनिंगच पाठ होणार. अडचण. ओके आता बघा √(-1) प्रश्न आला यात. i² म्हणजे -1 आहे ना, बट टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. i² चा स्क्वेअर रूट i इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट √-1. बरोबर आहे. मग √-1 ची व्हॅल्यू किती? म्हणजे मी काही उलट पालट करून द्या, √-1 आयच असतो ना, -√5 प्लस 2 × 2 r प्लस 1 - 3i प्लस 4 प्लस 9. सिन्स तिथे रिझनिंग देऊन ठेवा. सिन्स तुम्ही काय उद्योग केला, √-1 ला काय घेतला? आय घेतला. अडचण. ओके आता बघा मध्ये ऍडिशन आहे ना, ऍडिशन असं ब्रॅकेट खोलायला त्रास होतो का? द्या ब्रॅकेट खोलून. -√5 प्लस 4i प्लस 1 -3i प्लस ह्या दोघांचे ऍडिशन करून टाकायचं लगेच. 4 + 9 14 13 का? ठीक आहे 13. ओके आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, इथे 2 पार्ट आले. एक पार्ट असा ज्याच्यामध्ये आय नाही. कोण कोण आय नसलेलं? याच्यामध्ये आय नाहीये पा, याच्यामध्ये आय नाहीये, याच्यामध्ये आय नाही. मग यांची ऍडिशन सबट्रॅक्शन काय असेल ती वेगळी. म्हणजे काय होईल? 1 + 13 14 मायनस यांची सबट्रॅक्शन होऊ शकते का? नाही का? सिमिलर टर्म्स नाही. बरोबर आहे. ओके मग राहू द्या. नंतर प्रश्न आला आय असणाऱ्यांचा. 4i - 3i
7 आहे आय प्लस का मायनस. ओके हा आला झेड. एखाद्याने जास्त लिहिलं 4i मायनस 3i 1i काही फरक पडेल का. 1 लिहिला तरी चालतो नाही लिहिला तरी चालतो मल्टिप्लाय मध्ये. बरोबर आहे. ओके आता कम्पेअर कोणाबरोबर करायचं त्याला. कंपेअर विथ z इज इक्वल टू a प्लस ib. कंपेअर विथ z इज इक्वल टू a प्लस ib वी गेट. करा कंपॅरिझन. मला सांगा रिअल पार्ट त्याच्यामध्ये आय नाहीये तो पार्ट किती आला. 14 मायनस आणि त्याच्यामध्ये आय आहे तो पार्ट म्हणजे आयचा कोएफिशियंट काही नाही म्हणजे किती असतो मल्टिप्लायला 1. अडचण बोला. अरे बा नो एक्झाम्पल नंबर 9 अर्थ वाटते काही सोपं एक्झाम्पल होतं. एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देऊ लगेच. एक एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. Example number 10. 2 plus 3i into 2 minus 3i. करा सॉल्व झालंय आता. घाई करायची नाही गोंधळ करायचा नाही. तुम्हाला सगळे जास्त तुम्ही घाई करता फक्त. बरोबर आहे. ओके सोल्युशन. लेट z इज इक्वल टू 2 प्लस 3i इंटू 2 मायनस 3i. बरोबर आहे. ओके आता सगळ्यात पहिला उद्योग आहे का 2 टर्म काय घ्यायचे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. आपण 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन ज्या रूलने घेतो तसं घ्यायचं. काय करणार या 2 ने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. मग काय 2 इंटू 2 9 प्लस 12i. बरोबर ना. हे जमतं का म्हणजे बोलतोय एक आणि लिहितोय हे जमतं. दोन्ही हातांनी पण जमतं. त्यामुळे लक्ष ठेवायचं मी एक बोलल एक लिहिल एक. त्यामुळे कधीच मला बोलण्याचं ऐकून नाही लिहायचं. तर बोर्डवरती पाहून त्याचं स्वतः करू. ओके आता नंतर 3i ने दोघांना मल्टिप्लाय करायचं. मायनस 3i इंटू 2 मायनस 12i मायनस 6i. ठीक आहे. मायनस 3 प्लस 3 मायनस 9i स्क्वेअर. आय नाही तिथे आय स्क्वेअर. बरोबर आहे. आता हा प्लस 6 मायनस 6. ओके
मग आता उरलं काय भावांनो 4 मायनस, पण आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला माहिती, म्हणजे 4 इंटू -9 इंटू 6 त्याला रिझनिंग असेल आय स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे 4 प्लस हा आला झेड. पण हा ए प्लस आय बी फॉर्म मध्ये आलेला नाही. मग आता काही जण इमॅजिन करून आय घेतील, म्हणजे आय आला नाही म्हणजे आयचा कोएफिशियंट किती असेल 0, किंवा एखादा मला तर मी डायरेक्ट लिहितो झेड इज इक्वल टू 13 प्लस 0 आय. काही फरक पडणार आहे का? ओके, हा आला झेड. कंपेअर विथ Z is equals to A plus IB. We get A ची व्हॅल्यू किती? A is equals to 13 and B is equals to 0. अडचण बोला, उद्योग समजला? ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 11. आता स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आणि ग्रुपवर पाठवायचं कारण एकच असतं की तुम्ही जर नंतर स्टडी करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम सापडला, काही नोटबुक हरवतात, कारण आपल्या नोटबुक इतक्या होतात की नंतर आपल्या घरातच नोटबुक सापडत, म्हणजे मॅथच्या नोटबुक्स, फिजिक्सच्या नोटबुक्स, केमिस्ट्रीच्या नोटबुक्स, बायोलॉजीच्या नोटबुक्स, आपल्या काही पर्सनल नोटबुक्स, मग वाटत मग काही सापडत नाही. मग काय होतं की त्यामुळे मी ग्रुपवरती स्क्रीनशॉट काढून ठेवले असतात की जर बायचान्स तुमच्याकडे एक्झाम्पल नोटबुक हरवली तर काही तुमचे मित्र असतात त्यांना कष्ट नको असतात क्लासला येण्याची, कॉलेजला जाण्याची, तुम्ही नोटबुक पूर्ण करा ना आम्हाला आणून द्या. मग त्या करतात तुमचं नोटबुक मागवतात लिहायला आणि फ्रंट पेज फाडतात, त्यांचं नाव लावतात, कॉलेजमध्ये चेक करून देतात. बिंदास. आणि नंतर मग तुमचा नंतर वाद होतो तेव्हा त्याने देत नोटबुक द्या काय करायचं. मग अशा वेळेस तुमच्याकडे स्टडीला मटेरियल राहावं याकरता स्क्रीनशॉट किंवा फोटो बनवले जातात. नंतर तुमच्याकडे स्टडीला मटेरियल असावं याकरता. समजतंय? ओके, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 11. आता इथे खरी माझ्या एक्झाम्पल नंबर 11. डोक्यात ठेवायचं, दोन पॅटर्न सॉल्व्ह करण्याचे, एक पॉवर 4 च्या ऍडजस्टमेंट मध्ये एक पॉवर 2 च्या ऍडजस्टमेंट मध्ये आहे साठी, बरोबर आहे. मग तुम्हाला पॉवर 2 ची ऍडजस्टमेंट शिकवणार आहे कारण की सोपी आहे. मग एक्झाम्पल नंबर 11. 4i⁸ minus 3i⁹ plus 3 upon 3i⁻11 minus 4i⁻10 minus 2. आता बाळांनो सगळ्यात पहिली जी अडचण आहे ती कोणाची रे? पॉवर. ओके, तुम्हाला आता क्वेश्चन मध्ये अडचण समजली पाहिजे आणि जी तुम्हाला अडचण वाटते तीच सॉल्व्ह करायची ना पहिले. अरे चुका बरोबर, जी अडचण वाटते तीच पहिले सॉल्व्ह करायची. मग डिव्हिजन हे नंतरचा उद्योग आहे. पहिला मुद्दा आहे की आयचे पॉवर तर सॉल्व्ह झाले पाहिजे, बरोबर ना. आणि मेन मुद्दा मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन आहे बरं का. इथं काय झालं त्या सुरू करतात. आयचा पॉवर 8 10 गेले 8 उरले 2 मध्ये ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, घोळ करायचे नाही. हा उद्योग केला असता आपण कधी जर ऍडिशन सबट्रॅक्शन जागी असते, मल्टिप्लिकेशन असते तर मग हा उद्योग प्रॉपर होता. तर आता करता येईल का? मग आता बाळांनो इथे सोल्युशन लेट सर्व झेड म्हणून घ्या. कॉम्प्लेक्स नंबर, जगातला प्रत्येक नंबर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर ना.
मग तुम्ही कोणत्याही नंबरला झेड म्हटले आजपासून या फरक पडणार आहे का? नाही. मग झेड ओके 4 इंटू आय रेस टू -3 इंटू +3 3i raised to 11 minus 4i raised to 10 minus 2. ओके, आता बाळांनो नीट लक्षात घ्या. 2 मिनिटं रायटिंग स्टॉप केली तर अति उत्तम होईल. आयचे पॉवर सॉल्व्ह करण्याची 2 मेथड. पहिली मेथड आहे ती म्हणजे आयचा पॉवर इन टर्म्स ऑफ 4 मल्टिपल ऑफ 4 ऍडजस्ट करा. पण ते काय होतं, मल्टिपल ऑफ 4 ऍड करता म्हटल्यावर 4 फॉर्म्युले ते आणखी गणमन होते. मग कदाचित तुम्हाला डायस मध्ये आन्सर सॉल्व्ह करून दिले ते इन टर्म्स ऑफ पॉवर 4 दिले. मग कदाचित तुम्हाला इतर कोणी व्यक्ती पॉवर 4 मध्ये शिकवत, पण ते कन्फ्युजन जास्त होत. कारण इथे या एक्झाम्पलला ठीक आहे. पुढे एक एक्झाम्पल आहे तिथे आय रेस टू 592 590 588 586 584 582 580 587 578 78 576 574 आयला पॉवर दिलेली आहे सगळं आणि ते सॉल्व्ह करायला लावले. मग त्यावेळेस पॉवर 4 चा म्हणून वापरली ना गोंधळ होतो. मग आता नीट ऐका, मी सांगतो, मी दुसऱ्या वेळेस शिकवतो. ती अशी आहे का पॉवर 4 ऍडजस्ट करणं अवघड आहे, पण इव्हन पॉवर ऍडजस्ट करणं म्हणजे आयचा पॉवर इव्हन ऍडजस्ट करायचा. इव्हन म्हणजे कोणता? मल्टिपल ऑफ. बरोबर आहे. जर ऑड असेल तर एक आय बाजूला घ्यायचं. बरोबर आहे. आता बरं का इथे मी सिम्पली ते चेक करतो कोणाचे पॉवर इव्हन आहे कोणाचे पॉवर ऑड. 4 इंटू आय रेस टू 8 पॉवर इव्हन आहे, काही त्रास नाही. इव्हन म्हणजे मल्टिपल ऑफ 2. ओके. -3 आय रेस टू 9 आय इव्हन नाही. म्हणजे अर्थ काय? आय इंटू आय किती वेळेस आहे? 9 टाइम्स. बरोबर आहे. त्यातले 8 टाइम्स मी बाजूला घेतो आणि एक बाजूला ठेवतो. चालेल का? 9 वेळेस काय होतं ना 8 आय कंबाईन केले नाही, काय बाजूला ठेवला फक्त +3 अपॉन 3 आय रेस टू 11 10 करून घ्यावा लागेल. तो 10 इंटू समजला का उद्योग? ऑड असेल तर तो सिम्प्लिफाय करायचा, इव्हन असेल तर काळजी करायची नाही काही. मायनस बरोबर आहे. आता बाळांनो जो तुम्ही इव्हन मध्ये ऍडजस्ट केलाय ना हा इझिली सॉल्व्ह होतो. त्याकरता 2 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले. पहिला मुद्दा, मला हा आय स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट करायचा आहे. मग मी आता ऍडजस्ट करतो. बरोबर का? देअरफॉर झेड इज इक्वल टू 4 आय रेस टू 8 म्हणजे काय? 2 इंटू 4. आपण जो इव्हनचा उद्योग 2 यासाठी केला ना, 8 म्हणजे काय होईल? 2 इंटू 4. म्हणजे हा झाला आय रेस टू 2 इंटू 4 ना, 2 इंटू 4. पॉवर ऑफ पॉवर ऍडजस्ट करून टाकला, काय फरक पडणार आहे? पॉवर ऑफ पॉवर आहे. पॉवरचं काय होतं? मल्टिप्लिकेशन होतो ना, म्हणजे 4 इंटू 2 किती झाला परत? 8 -3 इंटू आय स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 4 इंटू आय शिल्लकच आहे +3. तो जो 8 आहे तो 2 इंटू 4 ऍडजस्ट केला. नंतर आय रेस टू 10 कसं येईल मला? 2 इंटू 5 ना, म्हणजे आय रेस टू 2 ब्रॅकेट रेस टू इंटू आय शिल्लक आहे -4. ओके, त्यात काय अर्थ वाटते? ओके, आता यातला एक फॉर्म्युला तुमचा ऑलरेडी पाठ झालेला आहे. आय स्क्वेअरची व्हॅल्यू, आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती? -1. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण -1 टाकून देऊ तिथे. देअरफॉर झेड 4 इंटू -1 ब्रॅकेट रेस टू 4
-3 इंटू -1 ब्रॅकेट रेस टू 4 इंटू I प्लस 3, एक पण टर्म सोडून देऊ नका, अपॉन 3 इंटू -1 रेस टू 5 इंटू I -4 इंटू -1 रेस टू 5 -2. ओके, आता नो इथे रिझनिंग द्या. सिन्स तुम्ही काय केला, फक्त I² ची व्हॅल्यू -1 घेतली. आता -1 चा पॉवर सॉल्व करायची आहे. सांगतो -1 ला इथे 2 पॉवर असतात, काही वेळेस हा पॉवर इव्हन असते. आला का इव्हन पॉवर, किंवा पर्याय -1 चा पॉवर काय येऊ शकतो, मग डोक्यात ठेवायचं -1 चा पॉवर जर इव्हन आला, -1 चा पॉवर जर इव्हन आला तर आन्सर असतं +1, आणि -1 चा पॉवर जर ऑड आला तर आन्सर असतं -1. का तर इव्हन आला म्हणजे ग्रुपिंग मध्ये होईल दोन I रेस टू 4 आहे, -1 रेस टू -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 इंटू 1 इंटू 1 इंटू 1 चा आन्सर 1 असतो. राहिला प्रश्न फक्त कोणाचा, साईनचा, प्लस का मायनस. बरोबर आहे, बरं का, मायनस मायनस हे मायनस प्लस इंटू प्लस, पण हा 5वा आला तर मग हे मायनस प्लस होईल, हे मायनस प्लस होईल, प्लस इंटू प्लस प्लस होईल, पण हा एक मायनस शिल्लक राहील. समजतंय. मग इव्हन असताना पेअरिंग होणार -, आणि तो प्लस होऊन जाणार, पण ऑड असताना ती पेअरिंग होणार नाही, एक शिल्लक राहतो. म्हणून डोक्यात ठेवायचं -1 चा पॉवर जर इव्हन आला ते आपण रिझनिंग लिहिणार इथे. सिन्स Z इज इक्वल टू किती आला, 4 इंटू 1 प्लस 1 लिहिला, अतिउत्तम, नाही लिहिला आणखीन उत्तम, काही अडचण नाही. -3 इंटू +1 प्लस 3, इथं I राहिला, अपॉन 3 इंटू इथे -1 चा पॉवर किती आहे, ऑड का इव्हन, ऑड आल्यानंतर आता इथे मात्र आपण ती रिझनिंग लिहूया जी आपण वापरली. काय रिझनिंग आहे, -1 रेस टू इव्हन म्हणजे -1 च्या पॉवरला जर इव्हन नंबर आला तर आन्सर काय घ्यायचं, अँड जर -1 च्या पॉवरला जर ऑड नंबर आला तर अडचण बोला बरं. अरे बाळांनो, अडचण उद्योग समाजा प्रत्येकाला हा. ओके, आता जे आलंय ते आपण सॉल्व्ह करू शकतो. आईचे पॉवर होते ना, गेले पॉवर, मग आता जे उरलंय ते सॉल्व्ह करायचं. ओके, इथपर्यंत समजलंय, इथपर्यंत लिहा आणि पुढे सॉल्व्ह करा. आता कारण आता पुढे सॉल्व्ह होणार इझिली. तुम्हाला प्रॉब्लेम होता फक्त त्या आयच्या पॉवरचा. Okay, therefore Z सगळ्यात पहिले तो 4 इंटू 1 4 -3I प्लस 3 अपॉन -3I प्लस 4 -2. बरोबर आहे. अरे बरोबर आहे. ओके, म्हणजे आपण हे असं लिहिलं तर 4 प्लस 3 7 -3I अपॉन 4 -2 2 -3I. आणि हा भेटला म्हणून तुम्हाला Z. पण अजून काय बाकी आहे, तुम्हाला कोणत्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, A प्लस IB. इथं काय बाकी आहे,
डिव्हिजन. बरोबर आहे, मग करा डिव्हिजन. डिव्हिजन करायची प्रोसेस तर माहिती आहे. कशी करतो आपण डिव्हिजन? डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय. निव्वळ कॉन्जुगेट नाही, नंतर नंतर गणमन करशाल. कोणाच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करायचं? डिनॉमिनेटरच्या. ठीक आहे, इथपर्यंत सॉल्व्ह करा आणि पुढे डिव्हिजन करा बरं. ओके, जमतं एक्झाम्पल बाळांनो? ऑनलाईन करणारे बाळांनो अडचण असेल तर माईक ऑन करून तुम्ही शंका विचारू शकताय. तुमचा आवाज फक्त मलाच येईल, इतर कोणालाच येणार नाही. आपल्याला कळणार नाही कोण बोललं कोण नाही बोललं. ओके, काय करणार इथे आता? मल्टीप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट 2 + 3r. we get ज्या मल्टीप्लाय करू. therefore z is equals to 7 - 3r upon 2 - 3r into 2 + 3r into 2 + 3r. घ्या मल्टिप्लिकेशन करू. आता एरो करायची गरज आहे मल्टिप्लिकेशनचे. आता एरो डोळ्यासमोर दिसता राहिले असेल तुम्हाला ऑटोमॅटिक. बरोबर आहे, म्हणजे मी नाही केलं तर डोळ्यासमोर ऑटोमॅटिक दिसत. बरोबर आहे. काय होईल माहिती आहे? सरपल्या 2 ने मल्टिप्लाय करा दोघांना पण. 14 - 6r. नंतर +3 ने मल्टिप्लाय करा प्लस मायनस बरोबर आहे.
ओके, नंतर 4 मायनस प्लस 6i मायनस 9i स्क्वेअर. ओके, आता प्लस 6i मायनस 6i कॅन्सल, या दोघांची ऍडिशन सबट्रॅक्शन किती होईल? आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करून आय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे मायनस 9, तर मायनस 1. 14 मायनस प्लस 15i मायनस 9 इंटू मायनस 1 अपॉन, सिन्स इथे रिझनिंग असणार काय? आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1. ओके, आता हा मायनस मायनस काय होणार? मग डायरेक्ट एक स्टेप स्किप करू, स्टेप अशी स्किप करतो मग झेड इज इक्वल टू, कारण की म्हणजे आन्सर व्यवस्थित बसेल. 14 मायनस मायनस प्लस 9, 14 प्लस 9 23 प्लस 15i अपॉन 30. बरोबर आहे. आता हा 13 जर सेपरेट केला तर 23 अपॉन 13 प्लस 15 अपॉन 13 आर. अडचण? कंपेअर विथ A plus IB we get. H value is 23 upon 13 plus, sorry, B value and B value 15 upon 13. क्या आलं? बरोबर आहे? अरे डिव्हिजन बरोबर आहे का? ओके, अडचण बोला बरं. अरे अडचण, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला? ओके, नेक्स्ट. हा, आता क्वेश्चन नंबर 4 संपलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. प्लस 15 आहे बरोबर ना? मायनस 6 प्लस 21 आहे. ओके, नाही वाटत काय बरोबर का? गाडी काय होतं घाईघाईमध्ये आमच्याकडनं काहीतरी उलट पालट होऊ शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. Show that -1 plus √3 into I हा √3 च्या बाहेर आहे. ब्रॅकेट रेस टू 3 is a real number. Is a real number. म्हणजे काय दाखवायचं रे? या ब्रॅकेटचा क्लिक केला की जे आन्सर भेटणार आहे त्याच्यामध्ये आय शिल्लक राहणार नाही, प्युअरली रिअल नंबर भेटणार, म्हणजे आय शिल्लक राहणार. बरोबर आहे? करा बरं सर. फॉर्म्युला दिला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला काय? उचकू नका ती घास बंद करा. थोडं डोक्याला ताण द्यायचा पहिले. नाही आठवलं तर उत्तरेच्या बाजूने ही मागे उत्तर सवय पेपरला गणमन करते. तुम्ही पेपर मागे होऊ शकतो. मी बोर्डच्या पेपरला सुपरलिंग केली, माझ्या बाईली घाईघाईत सवय राहती. मुलं असे मागा सर काही पण उचल म्हणजे त्याला गदार मग काहीच नाही.
रियालिटी घडलेलं आहे. पेपरच्या टेस्ट मध्ये तुम्ही काय काय नाटक करता ना, आम्हाला आज कळायची. पण माझं उत्तर सवय पहिले बंद करायची. डोक्यात ट्रेस द्यायचा. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला ए क्यूब प्लस 3a² बी. आता पॉवर कमी करत जायचा एचा आणि बीचा पॉवर वाढवत जायचा. ए क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. करा का फॉर्म्युला 5? उसकाची गरज आहे मागे? ओके ठीक आहे. ते नंबर्स कसे घ्यायचे ना, हे तुम्हाला आहे बायनॉमियल मध्ये पास्कल ट्रायंगल वगैरे काय आहे आणि कसे ते नंबर्स डोक्यात ठेवायचे, पॉवर कशी ऍडजस्ट करायची आहे. पण सध्या बेसिक हा फॉर्म्युला प्रत्येकाला लक्षात राहायला पाहिजे. खूप वेळेस वापरावा लागतो हा फॉर्म्युला. सोडवा. जर तुम्हाला सोडवायला वेळ दिला असतो तर याकार दिला असतो की जर तुम्ही चुकणार असाल तर इथे चुकून घ्यायची. क्लासला चुकले, बोर्डला परत चुकत, पेपरला चुकत. सोडवायला प्रयत्न करा. चुकले तर चुकले, नोटबुक तुमची ना. थोडी आपल्या पुढे एक्झिबिशन ठेवायची. आमची 10ची नोटबुक किती नोटबुक किती छान लिहितो आम्ही आणि मार्क्स किती पडले? 35. मग काय नोटबुकचा फायदा आहे का? नोटबुक खूप खराब होती पण 99 आहे, 100 आहे. ओके चालेल ना. सोडवा. चुकलं चुकू द्या. भीती वाटत असेल चुकण्याची, टेन्शन सोडवा. पण सोडवा, प्रयत्न करायचा. कुठेतरी अडचण आली चालेल. अडचण आली याचा अर्थ कोणती तरी कन्सेप्ट गणमन करून राहिलेली तुमची, मग ती क्लिअर होऊन जाईल. जर अडचण नाही आली याचा अर्थ आपला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. पुढचे एक्झाम्पल मनाने सोडवायला काही अडचण नाही. सध्या काय बाकी काही चालू नाही आणि हा चॅप्टर संपला आता तुमचा युनिट टेस्टचा सिलेबस संपला. तुमचा युनिट टेस्ट झाली कव्हर. फक्त पेपर फर्स्टचा वाचला तर आपण आणखी एक चॅप्टर घेतला, लईच तिथपर्यंत त्याच्या पुढे सिलेबस नसतो. कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा कित्येक वेळेस युनिट टेस्टला पूर्ण नसतो. ओके सोल्युशन. आता बाळांनो ए म्हणजे -1 आणि बी म्हणजे √3r. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. वाटलं तर तो पहिले मी फॉर्म्युला लिहितो नंतर अप्लाय करून दाखवतो. वी हॅव फॉर्म्युला असा आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब. काय फॉर्म्युला सांगितलं आपण? ए क्यूब प्लस 3a² बी 3ab प्लस बी क्यूब. ओके बरोबर आहे. आता हा फॉर्म्युला इथे मला अप्लाय करायचा आहे. देअरफॉर झेड. हा आता ए म्हणजे काय? हा आता घाई ना करू. -1 ब्रॅकेट क्यूब प्लस 3 × -1 स्क्वेअर इंटू बी म्हणजे काय? √3r प्लस 3 × -1 इंटू √3r ब्रॅकेट स्क्वेअर प्लस √3r ब्रॅकेट क्यूब. अडचण? ओके. आता बाळांनो आपण आत्ताच पाहिलं -1च्या पॉवर बद्दल. -1चा पॉवर जर इवन आला तर आन्सर असतं +1 आणि ऑड आला तर आन्सर असतं मग 3 ऑड आहे का इवन आहे म्हणजे -1चा पॉवर ऑड आला आन्सर काय येईल? -1 प्लस 3 इथे -1चा पॉवर आला 2 इवन आला का ऑड आला?
E1 -1चा पॉवर E1 आला, आन्सर +1 इंटू तो √3 आहे तसंच ठेवला. इथे मात्र यांचं मल्टिप्लिकेशन होऊन जाऊ शकतं. प्लस मायनस 3 × 1 3. आणि हा जो स्क्वेअर आहे हा आयचा पण आहे आणि √3चा पण. मग इथे आला √3 स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट डायरेक्ट लिहू आणि इंटू काय होईल आय स्क्वेअर प्लस हा √3चा पण क्यूब आहे इंटू आय क्यूब. अडचण इथपर्यंत वाटते. आता नीट लक्षात घ्या. इथे देअरफॉर -1 प्लस 3√3i बरोबर का मायनस 3 × 3 i स्क्वेअर प्लस आता √3चा क्यूब आलाय बरोबर का. √3चा क्यूब म्हणजे √3 × √3 × √3 √3 × √3 3 √3 शिल्लक राहिला म्हणजे काय असं झालं 3√3 बरोबर आहे. म्हणजे हा झाला 3√3. √3चा क्यूब डायरेक्ट लिहिलाय चालेल ना. ओके आयचा क्यूब आहे क्यूब म्हणजे ऑड आला चालत नाही. मी असं केलं आय स्क्वेअर इंटू आय चालेल का. आय क्यूब म्हणजे आयचं 3 मल्टिप्लिकेशन आहे ना 2 टाइम्स ऑफला केला फक्त. आता राहिला प्रश्न बाळांनो फक्त आय स्क्वेअरच्या व्हॅल्यूचा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती मध्ये टाकून -9 × -1 रिझनिंग देता येते. आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस करा सिम्प्लिफाय झेड इज इक्वल टू -1 प्लस 3√3 आय मायनस मायनस प्लस मायनस -3√3 बरोबर का. ओके आता हा जो आहे हा 3√3 आहे हा प्लस आहे हा 3√3 आहे मायनस आहे एकमेकाला कॅन्सल म्हणजे झेड इज इक्वल टू काय उरला -1 प्लस 9 म्हणजे झेड इज इक्वल टू किती आला 8. आणि तिथे आय शिल्लक राहिला का नाही. मग इफ रिअल नंबर म्हणजे हा झेड हा म्हणजे कोणता हाच येणार आहे. मग याचा अर्थ झाला शेवटी पुरला देअरफॉर झेड इज इक्वल टू -1 प्लस √3i ब्रॅकेट क्यूब इज रिअल नंबर. कारण तो सॉल्व्ह केला त्याचा आन्सर किती येतो 8 आणि ती व्हॅल्यू रिअल आहे म्हणून हा नंबर सुद्धा रिअल. अडचण एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. घरी होमवर्कला ट्राय करून पहा जमलं ठीकच आहे नाही तर उद्या सॉल्व्ह करणारच आपण. सॉरी उद्या मॅथला सुट्टी आहे. अरे माझ्या पोरीची बारी आहे मग मला पोरीला भेटायला जायचंय मग उद्या सुट्टी आहे. परवाचा टायमिंग तुम्हाला ग्रुपवर कळवण्यात येईल. फिजिक्स आहे.